काही विधानसभेच्या इच्छुकांच्या बाहुगर्दीमध्ये कुणाचा लागणार नंबर. तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे. नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले बजरंग सोनवणे यांना बऱ्यापैकीची लीड मिळालेली आहे. जवळपास 40,000 इतकी लीड ही गेवराई विधानसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना मिळाल्यामुळे आता ह्या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून गेवराई विधानसभा लढवण्यासाठी इच्छुकांची बाहुगर्दी होताना पाहण्यास मिळत आहे. ह्या इच्छुकांच्या बाहुगर्दीमुळे अनेक जण विधानसभेच्या तयारीला लागल्याचे देखील पाहण्यास मिळत आहे. ह्यामधील प्रथम नाव येत आहे महाविकास आघाडीकडून असलेले माजी आमदार बदामराव पंडित हे देखील गेवराई विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे आता समोर येत आहे. त्यानंतर महाविकास आघाडीमधील शरद पवार गटाच्या पूजा मोरे देखील गेवराई विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे देखील आता समोर येत आहे. ह्याचबरोबर महायुतीकडून 2 टर्मपासून जे आमदार आहेत ते लक्ष्मण पवार हे देखील गेवराई विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून ते देखील कामाला लागले आहेत. तर ह्याचबरोबर महायुतीमध्ये नव्याने सहभागी झालेले अजित पवार गटातील विजयसिंह पंडित हे देखील गेवराई विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून ते देखील विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे पाहण्यास मिळत आहे. ह्या गेवराई विधानसभेच्या निवडणुकीच्या बाहुगर्दीमध्ये महाविकास आघाडी व महायुतीकडून नेमकं कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये लक्ष्मण पवार विरुद्ध विजयसिंह पंडित असा संघर्ष आपल्याला पाहण्यास मिळाला होता आणि ह्या संघर्षामध्ये लक्ष्मण पवार यांचा विजय झालेला होता. परंतु आता 2024च्या निवडणुकीमध्ये आता ह्या इच्छुकांची बाहुगर्दी आणि ह्याचबरोबर फोडाफोडीच्या राजकारणामुळे अनेक पक्ष जे आजपर्यंत विरोधाची भूमिका घेत होते हे एकत्र आल्यामुळे चांगलीच कोंडी होणार असून ह्या गेवराई विधानसभा मतदारसंघामधून नेमकी महाविकास आघाडी व महायुतीकडून कोणत्या उमेदवाराला गेवराई विधानसभेची उमेदवारी मिळू शकते ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशीच अपडेट मिळवण्यासाठी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.